हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीचा दिवस असला तरी घरातली कामं काही आपल्याला सुटतच नाही आणि वाढीव कामं असतात, एक्स्ट्राची कामं असतात. तर तसंच आज मला हा गूळ 2 दिवसापासून आणून ठेवला होता, अहोनी गुळपट्टी, जो की सेंद्रिय गूळ आहे. आधी आम्ही तोच वापरत होतो, यावेळेस फक्त त्यांनी कंपनी जरा वेगळी आणली आहे, पण छान होता आणि अशा पद्धतीने मी त्याला कट करून भरून ठेवत असते. त्यानंतर आज मला तुपही बनवायचं होतं. बऱ्याच एक आठवड्याभरापेक्षा जास्त झालं होतं, साय जमा झाली होती आणि हे एवढं असं त्याचं तूप पडलं. त्यानंतर आज बाहेरही जायचं होतं, कारण सुट्टीचा दिवस असला की थोडं तरी बाहेर जाणं हे असतंच संध्याकाळच्या वेळेला. पण आम्ही दुपारीच इकडे निघालो होतो. तर जायचं आम्हाला ॲक्च्युली दुसऱ्या ठिकाणी होतं, पण इथे आम्ही आलो होतो कारण जिथे गेलो होतो तिथे आजच्या दिवशी आमचं काम झालं नसतं, बंद होत होते. तर हे आम्हाला तिथे बोर्ड दिसलं होतं बालाजी मंदिराचं, व्यंकटेश बालाजी, आणि आम्हाला माहिती नव्हतं. पहिल्यांदा आम्ही तिकडे गेलो तर खूप छान असं मंदिर आहे आणि अनायसे तिकडे जाणं झालं तर इथे दर्शन झालं. तर हे जे मंदिर आहे तर हे गंगापूर रोडला आहे आणि आपलं सोमेश्वर महादेवाचे जे मंदिर आहे नाशिकला, तर तिथून थोडंच पुढे जायला लागतं आपल्याला. तिकडे मंदिर आहे, खूप छान आहे, खूप शांत आणि प्रसन्न असं वातावरण, जे की प्रत्येक मंदिरांमध्ये असतं तसंच होतं. पण इथे साऊथचा सुद्धा फील येत होता आणि तो येणारच, कारण बालाजीचं मंदिर असल्यामुळे खूप छान असं आम्ही दर्शन घेतलं. निवांत होतं, सुट्टीचा दिवस असून सुद्धा अजिबात इथे दुसऱ्या इतर ठिकाणांसारखी गर्दी नव्हती, म्हणून मला खूप जास्त आवडलं. कारण आपण बाहेर यासाठी पडतो की थोडंसं निवांत आणि बाहेरचं थोडंसं वातावरण वगैरे, आणि प्रत्येक ठिकाणी सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते आणि त्यामुळे मला इथे खूप आवडलं, खूप शांत वाटत होतं. म्हणून तर निवांत असं दर्शन घेतलं आणि अचानक प्लॅन झाला होता, म्हणजे प्लॅन दुसरीकडे जायचा होता पण इकडे येणं अचानक झालं. तर मला खूप आवडलं हे मंदिर. नाशिकमधून असाल तर एकदा नक्की व्हिजिट करा. आणि मला आत्ता माहिती झालं आहे, कोणाकोणाला आधीपासून माहिती आहे किंवा जाऊन आलेले आहेत त्यांनी मला कमेंट करून सांगा. तर इथलंच मी एक लॉंग व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे डिटेल, तर त्याची लिंक मी खाली देते, तोही जाऊन नक्की बघा. बऱ्याच वेळा आम्ही इथे थांबलो होतो आणि स्पेशली ह्या देवीच्या मंदिरात, कारण तिथे व्यंकटेश बालाजीच्या मंदिरासोबत हे पद्मावती देवीचं सुद्धा मंदिर आहे. तर तिथे दर्शन घेतलं आणि तिकडच्यापेक्षा इकडे जरा शांत आणि निवांत वाटत होतं. तर बऱ्याच वेळा आम्ही तिथे बसून होतो. त्यानंतर थोडंफार तुम्हाला बाहेरचा परिसर मी आता तिथला दाखवते आहे. आणि वन डे पिकनिक म्हणून किंवा सहज एखाद्या दिवशी कुठे बाहेर जावं असं वाटलं तर इथे यायला खूप छान असं हे ऑप्शन आहे. मला खूप शांत वाटत होतं आणि मला सहसा अशाच ठिकाणी जायला आवडतं की जिथे खूप अशी फारशी गर्दी वगैरे नसते. मी तर नंतर बसून घेतलं होतं आणि ऊन खूप जास्त तापायला लागलं होतं, त्यामुळे आम्हाला घरी निघायचं होतं परत. पण तिथून पाय मात्र निघत नव्हता. इतकं सुंदर आणि इतकं शांत तिथे वाटत होतं. आणि जनरली लोक मंदिरातून प्रसाद घेऊन बाहेर पडतात, आम्ही मात्र वांगी घेऊन बाहेर पडलो होतो. कारण तिथे जे काही बाबा बसले होते त्यांच्याकडे आम्ही काही चौकशी करत होतो, यज्ञ वगैरे त्यांच्याबद्दल विचारत होतो, तर तिथे त्यांनी विकायला ठेवले होते आणि छान फ्रेश वाटले मला, म्हणून मी ते घेतले होते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.